त्या कुत्त्याबरोबर डान्स करायचा, त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायची अध्यक्ष महोदय त्याला पदावर बसवायचं आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या. कुत्ता बिल्लीवर पण कारवाई करा, बडगुजर बरोबर कारवाई करा. मध्ये तो पार्टी करतो एका बरोबर. अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेच्या जो सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो. रूलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे. मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. शिवसेनेतून हकलपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. सकाळी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कानावर हात ठेवणारे नेते मात्र दुपारी बडगुजरांसाठी भाजप प्रदेश कार्यालयात पायगड घालत होते. तर काही जणांच्या अडचणी वाढल्या होत्या, कारण 6 महिन्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांना भाजपवाले देशद्रोही म्हणत होते. आता तेच भाजप नेते सुधाकर बडगुजरांना हिंदुत्ववादी वाटू लागले. मग म्हणूनच विरोधकांनी आता यावर भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट शेअर करत भाजपवर निशाणा साधला. सलीम कुत्त्याच्या पार्टीला बडगुजरांसारख्या पापी जिवंतमायाचा हौदोस बघून बाचा नितेश राणेचे पित्त खवळले होते. यावर 52 कुळी उपाय म्हणून तत्परता दाखवत सुधाकरला सुधारक ठरवण्याचा विडा हाती घेतला. मग बोले तो भिडू यही है बीजेपी का हिंदू राष्ट्र है, कल को सलीम कुत्ता भी आकर मॅटर क्लोज कर सकता है, असा टोला सुषमा अंधारे यांनी पोस्टमधून लगावलेला आहे. तसेच सुधाकर बडगुजरांना अटक करण्यासाठी अवघ्या 6 महिन्यापूर्वी भाजप नेते नितेश राणेंनी रान उठवलं होतं. सुधाकर बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबतचा पार्टीचा व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. त्यावेळी स्वतः नितेश राणेंनी नागपूरच्या विधिमंडळात सुधाकर बडगुजरांचे फोटो दाखवून बडगुजरांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SITची घोषणा केली होती. मात्र आज काय, ज्या लोकांना काही महिन्यापूर्वी देशद्रोही देशविरोधी वाटणारे बडगुजर आता भाजपला हिंदुत्ववादी वाटू लागलेत. मग आता त्यांचं काय, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. पक्षात दुसरे नेते घेताना भाजपनं कोणतंही धोरण ठरवलेलं दिसत नाही. किंबहुना आधी आरोप करायचे आणि नंतर पक्षात घ्यायचं, असं भाजपचं धोरण असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे. कालपर्यंत देशद्रोही, आज मात्र हिंदुत्ववादी. ज्याच्यावर SIT बसवली तोच आता भाजपचा आधारस्तंभ. हीच खरी भाजपची राजकीय गोमगिरी. ज्याला अटक करायचं म्हणायचं त्यालाच पक्षात घ्यायचं. आज सुधाकर बडगुजर भाजपात आले, उद्या सलीम कुत्ताही येईल आणि त्यावरही मॅटर क्लोज म्हणत भोंगा वाजला जाईल. कारण इथे तत्व नाहीत, इथे फक्त सोयी आहेत. शत्रूही आपला वाटतो फक्त माताचं गणित जुळलं की. पाहत राहा, विचार करत राहा, कारण आता राजकारण नाटककारण झालंय. की यावर तुम्हाला काय वाटतं, की बडगुजर यांना भाजपने पक्षात घ्यायला पाहिजे होतं की नव्हतं, की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.